नागपूरमधील अबुदय आयुर्वेदिक पाईल्स हॉस्पिटलला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आयुर्वेद ट्रेनिंग ॲक्रिडेशन बोर्डाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे। या मान्यतेमुळे रुग्णालयाला आयुर्वेदिक शालेय चिकित्सा प्रशिक्षण देणारी मान्यताप्राप्त संस्था म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे। या मान्यतेनुसार अबुदय आयुर्वेद पाईल्स हॉस्पिटलमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन शारसूत्र या नावाचा 30 दिवसांचा हायब्रिड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणामध्ये देशभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना भगंदर म्हणजेच फिस्चुला या आजाराच्या शारसूत्र उपचाराबाबत सैद्धांतिक तसेच प्रायोगिक मार्गदर्शन दिले जाणार आहे। ही मान्यता 3 मार्च 2026 पासून 2 मार्च 2029 पर्यंत वैध राहणार आहे। याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय लेझर कोच डॉक्टर प्रवीण साहावे यांना राष्ट्रस्तरीय आयुर्वेदा विद्यापीठ आणि आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे आयोजित 29व्या दीक्षांत समारंभात आणि शिवज्ञान संस्कार कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्वातंत्र्य भवनात पार पडला। या समारंभाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा तसेच नॅशनल कमिशन ऑफिसर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन्सच्या अध्यक्षा मनीषा उपेंद्र कोटेचा यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्य देवेंद्र तिरुंगा यांनी भूषवले। कार्यक्रमानंतर डॉक्टर प्रवीण साहावे यांनी आयुर्वेदिक शालेय चिकित्सा शारसूत्र उपचार पद्धती तसेच आधुनिक लेझर प्रॅक्टॉलॉजी प्रशिक्षणाचा महत्त्वावर आपले विचार मांडले। अबुदय आयुर्वेदिक पाईल्स हॉस्पिटलला मिळालेली ही राष्ट्रीय मान्यता नागपूर शहरासाठी तसेच आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे। राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ द्वारा राष्ट्रीय स्तर पर ATAB एक्रेडिशन अभ्युदय आयुर्वेद हॉस्पिटल को मिला है। इसके अंतर्गत क्या होता है कि हमारे सेंटर से जो पिछले 10 साल से आयुर्वेद लेज़र प्रोक्टोलॉजी है या आयुर्वेद क्षारसूत्र थेरेपी है, इसके लिए जो डॉक्टर्स के लिए ट्रेनिंग चलाए जाते हैं, इसके लिए हमें अधिकृत मान्यता जो है आयुर्वेद विद्यापीठ राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ की तरफ से हाल ही में काशी विश्वनाथ बनारस में एक प्रोग्राम हुआ, जहाँ पर शिष्योपनीय संस्कार और दीक्षांत समारोह में हमारे केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव सर इनकी अध्यक्षता में यह सम्मान अभ्युदय पाईल्स लेज़र हॉस्पिटल को मिला।